क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। वेळ अर्पणाचा ठिकाणी करणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद की पास्टरांनी वेळ दिला आणि जे मंडळांचे 7 पत्र जे पूर्वी आपण 4 घेतले आणि उरलेले बाकी होते आणि पूर्ण पत्र आपल्याला करायचे होते, म्हणून देवाला खरोखर धन्यवाद की पास्टरांचा शेड्यूल खूप बिझी आहे, कारण देव त्यांचा भरपूर उपयोग करतोय आणि त्यांनी आपला टाइम दिला, ते आपल्यात आले आणि खरोखर स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी काय आवश्यक आहे हे खूप सुंदररीत्या त्यांनी आम्हाला शिकवलंय आणि शिकवत आहेत। म्हणून का नाही आज आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करूया। तर पास्टरांना मी पुढे बोलवल, पास्टर मनोज तेले पुढे येतील आणि आपले जे पोखडीचे चर्च आहे ते ब्रदर्स पुढे येतील, पोखडीचे टीम सर्व ब्रदर्स पोखडीचे पुढे येतील, त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। प्लीज या पोखडीचे सर्व आपले ब्रदर्स प्लीज या इकडून या साईडनी या साईडनी या। कम ऑन क्लॅप करूया आपण या पोखडीचे। कम ऑन क्लॅप करूया देवाच्या सेवकांसाठी आपण। थँक्यू। पुन्हा आज देवाला धन्यवाद की सरप्राईज होतं, पास्टर अमित आपल्यामध्ये आले, तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी करू। त्यांना या ठिकाणी आपण बुके देणार आहोत। तर मी मनोजला सांगल, इवन आपल्यात आशिष असेल, आशिष, मनोज, शारोन, शुभम, बीट्स लगा दो, राजा ये मनोज, ये शुभम, दो गया। हाँ कम ऑन जोरदार क्लॅप करूया आपण। ओके, तसंच ब्रदर नीलू असतात पास्टर बरोबर, त्यांचाही सन्मान करूया। ब्रदर नीलू पुढे येतील, त्यांचा सन्मान या ठिकाणी करू आपण। ते पुढे येत असताना आपण क्लॅप करू। ब्रदर अविनाश त्यांचा सत्कार करतील या ठिकाणी। ब्रदर सॅम्युअल जे पास्टर बरोबर आले, ब्रदर सॅम्युअल जर असतील तेही पुढे येतील, त्यांचाही सन्मान करू या ठिकाणी। सागर त्यांचा सन्मान करेल।
पास्टर गोरडे आपल्या ते त्यांचाही सन्मान करू. पास्टर गोरडे पुढे येतील. प्लीज प्लीज या पास्टर संजीवन आहेत तेही पुढे येतील. त्यांचाही सन्मान करू या ठिकाणी आपण. मग क्लॅप करू देवाच्या सेवकांसाठी. या प्लीज गोरडे पास्टर संजीवन तुम्ही पुढे या. शुभम आशिष पास्टर गोरडेचा सन्मान करू आपण. क्लॅप करूया देवाच्या सेवकांसाठी. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. पास्टर संजीवनचा सन्मान करतील. प्लीज पुढे या. रोज देऊ या ठिकाणी. प्लीज या पास्टर. तसंच मी महापरे सरांनाही थँक्यू म्हणतो या लॉनसाठी. इवन पोलीस डिपार्टमेंटसाठी पण धन्यवाद का त्यांनी आम्हाला परवानगी दिली. इवन चर्चचे व्हॉलेंटियर्स ब्रदर्स, इवन वर्शिप टीम आणि जे सर्व झटून काम करतायत, इवन ऑफरिंगद्वारे ज्या लोकांनी सहाय्यता केली. इवन पास्टर येतात त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करू. मी करल. थँक्यू जीसस. ओके, वेळ वाचनात जाण्याची आहे. पुन्हा पास्टरना आपण पुढे बोलू आणि कंटिन्यू करू. मंडळीकडे आपण जाणार आहोत. लवादिकिया मंडळी आणि ही 7वी जी मंडळी आहे, श्रीमंतीनं भरभराट, सर्व गोष्टींची विपुलता आणि त्यांचं झालेलं आत्मिक अधपतन. 6व्या मंडळीकडे तुम्ही बघितलं की त्या मंडळीची शक्ती क्षीण झालेली होती, ताकद कमी होती, त्यांच्याकडे शक्ती नव्हती. परंतु अशक्त परिस्थितीमध्ये, शक्तिहीन परिस्थितीमध्ये त्या मंडळीने सेवा केली. जर क्रम तुमच्या लक्षात आला 7 मंडळ्यांमध्ये तर तुमच्या लक्षात येईल ही मंडळी एकेकाळी फार दुर्बल, गरीब, दरिद्री, परंतु त्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी देवाचं वचन पकडून ठेवलं. आणि 6व्या मंडळीमध्ये आरंभ करतानाच प्रभू म्हणतो की तुम्ही देवाचं वचन पकडून ठेवल्या कारणानं जे दार मी तुमच्यासाठी उघडेल ते कुणाच्यानं बंद करवणार नाही. मग देवानं त्या मंडळीला खूप आशीर्वादित केलं. परंतु आशीर्वादच कधी कधी खूप घातक ठरतात. जे मंडळीला आशीर्वाद मिळाले ना ते किती घातक ठरतात. आणि मंडळीचं कसं अधपतन होतं हे तुम्हाला या 7व्या मंडळीतनं कळणार आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 14 पासून 21 पर्यंतच्या वचनामध्ये आपण वाचणार आहोत. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 14 ते 21 पर्यंतची वचनं. लाउदिकिया येथील लाउदिकिया या ठिकाणची मंडळीच्या दूताला लिही, मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, तर बरे होते. परंतु तसा नाहीस, तसा नाहीस, कोमट आहेस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, उष्ण नाही, शीत नाही, शीत नाही. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा नागडा आहेस. हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. पण या मंडळीमध्ये 3 प्रमुख प्रकारच्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलं. 3 गोष्टी.
6व्या मंडळीमध्ये तुम्ही बघितलं की मंडळी शक्तीहीन होती, वचन टिकवून ठेवलं. 7व्या मंडळीमध्ये तुम्ही बघितलं तर जेव्हा देव आशीर्वाद देतो तेव्हा मंडळीची श्रीमंती, पैसा अडका, धन संपत्ती वाढती. आणि एक शब्द बोलला गेला त्या ठिकाणी, जेव्हा तुझी श्रीमंती वाढली, तुला वाटलं तू धनवान आहे, तू नग्न झालीस, तुझी नग्नता, तुला नग्नता दिसू लागली. तुमच्या लक्षात येतं का, जेव्हा चर्चकडे पैसा येतो, चर्चमधले लोक श्रीमंत बनतात, धनवान बनतात ना, तेव्हा ते देवाचं वचन तुच्छ मानायला सुरुवात करतात. तो तुझ्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी, तुला दृष्टी यावी म्हणून अंजन विकत घे. म्हणजे जेव्हा श्रीमंती, पैसा अडका, सर्व प्रकारचं धन तुमच्याकडे येतं ना, त्या धनामुळं, त्या पैशामुळं देवाचं वचनच आम्ही दुर्लभ बनून जातं. दोन गोष्टी, एक आंधळे बनतं आणि दुसरं नग्न बनतो. चर्च नग्न व्हायला लागले. बघा, जेव्हा चर्च गरीब असतं ना, तेव्हा चर्चमध्ये देवाच्या वचनाला सगळे लोक अनुसरणारे लोक असतात, काय सांगेल ते ऐकतात. जेव्हा पैसा वाढतो तेव्हा कपडे कमी होतात. चर्चचं वैशिष्ट्य आहे बघा, ज्या मंडळीमध्ये पैसा कमी असतो त्यांच्याकडे अंगभर कपडे असतात. ज्या मंडळीमध्ये पैसा वाढतो ती मंडळी आपोआप नग्न व्हायला लागते. आणि एक वाक्य काय होतं, काय होतं, त्याचं कारण काय होतं ते तुम्हाला मी सांगणार आहे. बरं, आता याविषयी कोणी जास्त बोलत नाही बरं का. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही हे करताना परदेशातल्या लोकांचा विचार करतो. मग ते लोक करत नाहीत का, ते स्कर्ट घालत नाहीत का, मग ते सिवलेस घालत नाही का, मग त्यांचे केस कमी नाही का, मग ते डोक्याला बांधतात का. आता जेवढं होईल तेवढं पाहूया. काही गोष्टी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा पैसा वाढतो तेव्हा आपोआप एक भावना आमच्याकडे येते बघा. पैसा वाढल्यावरती सेवकाला पैशाच्या रूपानं मदत केली आणि सेवकांचं पण फार मोठं चुकतं. म्हणून तर तो म्हटला की त्या मंडळीच्या दूताला पत्र लिही, सेवकाला पत्र. सगळे पत्र जे आहेत ते पाळकाला पत्र आहेत, पाळकानं शिकवायला पाहिजे. मी तुम्हाला शिकवतो अधिकारवाणीनं आणि मी सांगून त्याला बाहेर घेऊन जा, त्या पोराला बाहेर घेऊन जा. टीचिंगला डिस्टर्ब जर झालं तर मग मला पुढं बोलता येणार नाही. लेकरं एका ठिकाणी बसवले, गोंधळ नाही केलं तर शांतीने आपल्याला शिकवता येईल. त्या दूताला पत्र लिही. प्रत्येक सेवा करण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसा देणारे लोक ते पाळकाला वचनाची तडजोड करायला लावतात. तडजोड. आता बघा बरं का तुम्ही, जेव्हा नामान कोडी अलिशाकडे आला आणि नामान कोड्याला अलिशानं आल्यावर त्याला सांगितलं की जर तुला बरं व्हायचं तर यार्देनेमध्ये 7 वेळा जाऊन डुबकी मार. तो नामान कोडी चिडतो, काय आमच्या देशामध्ये किंवा मी जिथं राहतो त्या नगरामध्ये काय नद्या नव्हत्या का, तिथं नसती का डुबकी मारली. हा अहंकार कुठून त्याच्याकडे आला. तो येताना द्रव्याच्या थैल्याबरोबर घेऊन आला. तो त्याच्याकडे पैसे होते आणि त्याला काय वाटलं, मी ते पैसे त्याला दाखवले तर सेवक त्या ठिकाणातनं माझ्याकडे येईल, सेवक कुठंतरी तडजोड करेल, सेवक कॉम्प्रोमाइज करेल. तो म्हणतो मला असं वाटलं की अलिशा स्वतः येईल, तो माझ्या डोक्यावर हात ठेवेल, माझ्या शरीराला स्पर्श करेल, माझं कोड जाईल. त्याने तसं नाही केलं ना. मग त्याचा जो सेवक होता तो म्हटला की महाराज काय तुम्हाला साध्या गोष्टी तर सांगितल्या ना त्याने डुबकी मारायला, जाऊन डुबकी मारा ना. तुम्ही मोठ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर केल्या असत्या, त्यांनी साधारण गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट देवाचा सेवक तुम्हाला सांगतो ती कठीण नसती हो. आम्ही फाटे फोडतो, आम्ही त्याच्यामध्ये आता बायबल काय सांगतं याच्यापेक्षा लोक काय करतात याच्याकडे आम्ही जास्त लक्ष लावतो. लोक काय करतात, त्या चर्चमध्ये काय, या चर्चमध्ये काय, ते लोक कसे वागतात. बरं, राहिला प्रश्न असं करणाऱ्या लोकांचा न्याय देव करणार आहे ना, प्रभू त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा ते. पण मला देवाचं वचन काय सांगतं याच्याकडे माझं लक्ष लागलं पाहिजे. या मंडळीला लावदिकिया मंडळी संबंधानं तो बोलतो की ती मंडळी नग्न आहे,
प्रत्येक मंडळीची नग्नता देव पाहत असतो. आणि लक्षात ठेवा, नग्नता देवाला बिलकुल आवडत नाही. झाकणं फार गरजेचं आहे. नग्नता झाकणं फार गरजेचं आहे. बरं, आता तुम्ही देवाच्या वचनाकडे जर बारकाईनं बघितलं, मला तुम्हाला एक वचन वाचून दाखवायचं, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल ती नग्नता कशाने येते, ती कशी झाकायची. करंथीकराचं पत्र त्याचा 11वा अध्याय 13 पासून काही वचन आपण वाचणार आहोत. पहिले करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 13 पासून 15 पर्यंतची वचन आपण वाचूया. 3 पासून 15 पर्यंतची वचन. पहिले करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 3 पासून. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. ऐका बरं का, तुम्हाला हे सगळं दिसणार आहे. हे जे चर्च मधलं वातावरण आहे तुम्हाला सगळीकडे दिसणार आहे. आणि तुम्ही त्या गोष्टीला सहजपणे स्वीकारता. ती नग्नता तुम्ही स्वीकारता. त्या नग्नतेविषयी तुम्ही काही बोलत नाही. परंतु प्रगटीकरणाच्या मंडळीमध्ये 7व्या मंडळीकडे, लावदिकिया मंडळीकडे आल्यावर तो त्या मंडळीची नग्नता उघडी करत आहे. आणि या दिवसामध्ये देवाला मंडळीमध्ये हे चाललेलं पाप, हे पाप आहे. कोणतं पाप मी तुम्हाला दाखवतोय. वाचा. काय म्हटलंय? पुरुषाचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करीते. कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखी होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिनं आपले केस कातरून घ्यावे. परंतु जर केस कापून घेणे किंवा मुंडन करणं स्त्रीला लाजीरवाणी गोष्ट आहे तर तिनं आपले मस्तक आच्छादावे. देवाला मस्तक उघडं ठेवलेलं आवडत नाही. शरीर उघडं ठेवलेलं कसं आवडेल हो? मस्तक सुद्धा उघड. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर पदरी चांगली गोष्ट आहे. आता घेऊ नका, राहू द्या. स्त्रीनं डोकं आच्छादावं. तुम्ही कोणाचा कॉपी करता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी मंडळी म्हणून तुम्हाला सांगत आहे. मग काही लोक नाही, मग केस हे तिचं आच्छादन आहे. मग केस आच्छादन असताना दुसऱ्या आच्छादनाविषयी तो कशाला बोलेल? स्त्रीनं आता ऑलरेडी देवाने तिला केस दिलेतच ना, मग त्याला आच्छादन सांगण्याची गरज काय आहे? ते म्हणतात नाही, स्त्रीचं मस्तक केस हे तिचे आच्छादन आहे ऑलरेडी. पण तो म्हणतो जर तुला डोकं झाकता येत नाही तर तू टक्कल करून टाक म्हटलेले आहे. तुला उघड्या मस्तकानं प्रार्थना कर. काय उघड्या मस्तका संबंधाची प्रार्थना? तुम्ही कॉपी कुणाला करता? कोणती तत्व, कोणते सिद्धांत तुम्ही मांडता? काय प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे? कोण वक्ता काय बोलतो, कोणा वक्ताचा काय सिद्धांत आहे? अहो, तुम्हाला वक्ता नेणार नाही, स्वर्गात तुम्हाला फक्त देवाचं वचनच नेणार आहे. आणि तुमचं तत्व, तुमचे सिद्धांत, तुम्हाला काय वाटतं, शास्त्र काय सांगतं? डोकं उघडं ठेवलं तर देवाला पसंत नाही, शरीर उघडं ठेवलं तर पसंत पडेल का? नाही. कसं शक्य आहे? पाप घडलं कसं? पहिलं पाप कसं घडलं मी ते तुम्हाला दाखवतो. पहिलं पाप जेव्हा हवा एदेन बागेमध्ये गेली, सैतानानं तिचं ब्रेन वॉश कसं केलं बघा. प्रभूनं त्याला सांगितलं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. सैतान फळ खाण्यासाठी कसा प्रेरित करतो ते तुम्हाला सांगतो. आणि बिब्लिकल बरं का, सगळं बिब्लिकल. नग्नता, स्त्रीची नग्नता, पुरुषाची नग्नता. आता तुम्ही जर बघाल ना, सगळीकडे तुम्हाला दिसेल प्रीचर सुद्धा हाफ पॅन्टवर प्रीचिंग करतो, शॉर्ट. आणि काही प्रीचर फाडल्यात पॅन्टी, जीन पॅन्ट. हा, नग्नता दाखवायचीच नाही. शरीर तुम्हाला देवानं दिलं, कशासाठी दिलं? सैतान कसं तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतं ते तुम्हाला सांगतो. देवानं सौंदर्य दिलेलं आहे, ते
सौंदर्य तुम्हाला टिकून ठेवता आलं पाहिजे. एदेन बागेमध्ये सैतान त्या स्त्रीला काय म्हणतो, हे फळ दिसायला किती सुंदर आहे. दावीद माझ्या हृदयासारखं असं म्हटलेलं आहे. हृदयासारखा असणारा दावीद, त्याचं पतन कशामुळे झालं माहिती का? स्त्री आपले कपडे काढून आंघोळ करत होती आणि त्याला पत्नी असताना सुद्धा त्याचं उघडं शरीर त्यांनी पाहिलं. आणि एवढा मोठा दावीद राजा, सो देवाच्या हृदयातला व्यक्ती, त्याच्याकडनं व्यभिचार. म्हणजे स्त्री किंवा पुरुष जेव्हा उघडं शरीर ठेवती तेव्हा ते सुंदर शरीर कोणाला तरी पापामध्ये अडकवत असतं. आणि विचार करा, समजा एक बहीण स्टेजवरती, तिचे कपडे शॉर्ट आहेत, तिचं सिवलेस आहे, तिचे गळा उघडा आहे आणि ती स्टेजवरती आराधना करत आहे, उपासना करत आहे आणि समोर बसलेला एक बंधू आहे. अहो, दावीद अभिषिक्त व्यक्ती आहे. दाविदाचं लक्ष त्या स्त्रीच्या उघड्या शरीराकडे गेलं. मग इथं असणाऱ्या बहिणीकडनं किती पुरुषांचं, किती तरुणांचं, किती लहान लेकरांचं पतन होईल. कसं सैतानानं एदेन बागेतनं त्यांना बाहेर काढलं. काय उघड्या शरीरामुळं पुष्कळ लोकांचं पतन होणार नाही का? आमचा देव पवित्र आहे आणि त्याच्या लोकांनी सुद्धा पावित्र्यानं युक्त होऊन त्याची आराधना केली पाहिजे. होलीनेस, पवित्रता, उघडं शरीर, उघडं मस्तक. तुम्ही बाकीच्या गोष्टी बोलूच नका हो. त्यांनी काय केलं परदेशामध्ये, काय करायचं? तुम्हाला अमेरिकेत जायचं का स्वर्गात जायचं? कुठं जायचं? स्वर्गात. कुठं? एकदा ठरवा कुठं जायचं. कुठं जायचंय? नक्की सांगा, कुठं जायचंय? स्वर्गात जायचं तर अंगभर कपडे, अमेरिकेत जायचं तर उघडं नागडं. जा तिथं, तुम्हाला कोणी विचारतंय? सगळेच तिथं बोंगळेच आहेत. केस तर ठेवा, केस तर काढा. बरं, तिथं देव असं नाही म्हणणार, नाही नाही तू ते तिकडं होतं बरं का. असं कोणीतरी म्हटलं की डायरेक्ट आपल्याला ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडला जाता येत नाही, मग दुबईच्या मार्गे जाऊ, म्हणजे दुबईकडून पटकन मिळतं, इंडियातनं मिळत नाही, इंडियातनं दुबई. तसं स्वर्गात नाही. अमेरिकेत जायचं ना, अमेरिकेतनं स्वर्गामध्ये, तिथं तसं चालत नाही. इथं जो नियम आहे, या नियमामध्ये काय म्हटलं की मंडळीनं नग्नता, कोणत्या चर्चमध्ये नग्नता असू नये. प्रत्येक स्त्रीचं मस्तक आच्छादलं पाहिजे आणि पुरुषानं डोक्यावरती टोपी घालायलाच नाही पाहिजे. पण घडतं वेगळंच ना. जर तुम्ही तो म्हटलं पुरुषानं सुद्धा आपलं मस्तक उघडं ठेवायचं नाही. आता पुरुषाला देवानं मस्तक दिले, आच्छादन दिलं, त्याला ते केस त्याचं आच्छादन आहे, त्यानं टकलं करायचं नाही. पण वर्शिपमध्ये तुम्हाला सगळे टकलेच दिसतील हो. कानात बाळी आणि डोक्यावरचे गायब केस. आणि आमचे येडे तरुण कुठं नेऊन आपटाव त्यांना कळत नाही. त्या टकल्यांसमोर हे टकले नाचायला जातात. फार अभिषेक होता. कुठला रे अभिषेक होता तुमच्याकडे? आणि कोणत्या अभिषेकानं तुम्ही म्हणता की पवित्र आत्मा उतरून आला? मुळात तुम्ही देवाचं वचनच मोडून टाकलं ना. तुम्ही देवाच्या वचनाला महत्वच दिलं नाही, तुम्ही क्रिएट केलं. हो, ती क्रिएटिव्हिटी आहे. वचन जिथं पाळलं जात नाही त्या ठिकाणात कसं काय अभिषेक असेल? साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यानं म्हटलं शमशोन जन्मानं नाझीर आहे, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नका. अभिषेक तर त्याचा डोक्यात मुंडन केल्यावर अभिषेक गेला. मग तुम्ही मुंडन केल्यावर अभिषेक राहतो. तुम्ही कुठले शमशोन आहेत? कुठली पावर आहे तुमच्याकडे? व्यक्तिगत पावर. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही चालत तसं. शेवटची मंडळी लवादिकिया या ठिकाणच्या मंडळीला त्याच्या संबंधानं तो बोलतो की तू शीत पण नाही, शीत पण नाही, कशी आहे? उष्ण पण आहे. मग तू कशी आहे? कोमट आहे. आणि कोमट पहा तुम्ही, घसा दुखायला लागल्यावर डॉक्टर सांगतात कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून गुळण्या करा. कशाला? सगळं पित्त बाहेर पडतं. इकडं तेच सांगितलं, कोमट जे आहे ना त्याला मी ओकून टाकेल, म्हणजे स्वीकारणारच नाही आहे. शीत पण नाही, उष्ण पण नाही. आम्ही धार्मिक पण नाही, आम्ही पापी पण नाही. आम्ही जास्त धार्मिक नाही, आम्ही कानात वाळी घालतो. आम्ही जास्त धार्मिक नाही, आम्ही टकलं करतो आणि आम्ही वर्शिप करतो.
अरे धार्मिक कमी किंवा जास्त नसतो, धार्मिकच असतो. आमीन म्हणाल का? आमेन. धार्मिक म्हणजे धार्मिकच. आणि तो व्यक्ती वचनाशी कधी तडजोड करत नाही, कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. मंडळीनं वचनाशी कॉम्प्रोमाइज करू नये. बऱ्याच वेळा आम्ही काय नाही, त्या चर्चमध्ये फ्रीडम नाही हो. कसलं फ्रीडम पाहिजे? नाही, पाळक सारखे सांगतात अंगभर कपडे घाला, अंगभर कपडे घाला. अरे अंगभर कपडे घाला पाळक नाही सांगत, देवाचं वचन सांगतं. Yes. देवाचं. आणि हे मंडळ्यांना हे शिक्षण आवश्यक आहे. कोणतं शिक्षण? नग्नता. आज मंडळ्यांकडे पैसा आला, मंडळ्या नग्न झाल्यात मंडळ्या. चर्चमध्ये न्यूडिटी पसरून गेलेली आहे, पाप वासना चर्चमध्ये. आणि ज्या मंडळीमध्ये न्यूडिटी आहे, ज्या मंडळीमध्ये नग्नता आहे, तिथं व्यभिचार अधिक आहे. लिहून घ्या माझ्याकडनं. मंडळीमध्ये जर नग्नता आहे तर व्यभिचाराला प्रचंड त्या ठिकाणामध्ये वाव आहे. दाविदासारखा व्यक्ती जर त्याचं पतन झालं, ते का पतन झालं याचं कारणच मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये असणारी नग्नता. आता नग्नता येते कसं, त्याच्या संबंधानं थोडंसं पाहणं फार गरजेचं आहे. नग्नता मंडळीमध्ये येते कधी? उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय 1 ते 11 वचनं वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 1 पासून 11 पर्यंतची वचनं. परमेश्वर देवानं केलेला सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असे देवानं तुम्हाला सांगितलं. हे खरं काय? स्त्रीने सरपास म्हटलं, बागेतल्या झाडाची फळं खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. सर्प तिला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. काय म्हटलं त्यांनी? कसं मंडळीचं पतन होतं, नग्नता मंडळीमध्ये कशी येते त्या संबंधाने मी तुम्हाला सांगतो. हा सर्प काय म्हणतो माहिती का? काही होत नाही, काही होत नाही. मला कधी कधी त्या पालकांची कीव येते जे आपल्या लेकरांना अंगभर कपडे घालू शकत नाहीत. मला त्या पालकांची दया येते जे आपल्या लेकरांना नरकाकडे पाठवत आहेत. बरं, तुम्ही नुसतं लेकरांना नरकाकडे पाठवत नाही, तुमच्या लेकरांमुळं बाकीचे लेकर पण नरकामध्ये जाणार आहेत, ते व्यभिचारामध्ये अडकणार आहेत. हे स्पष्ट वचन आहे देवाचं. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, याच्यामध्ये तडजोड नाही. तुम्ही ज्या देवाकडे आला तो देव पवित्र आहे. याजकाला त्यांनी वस्त्र दिली, वस्त्र साधी सुधी नव्हती. वस्त्र एफोद आहे, झगा आहे, अंगरखा आहे, 3 प्रकारची वस्त्र चोळणा सांगितलेला आहे. याजकानं तसं नाही. त्याच्या झग्याचं वैशिष्ट्य याजकाच्या झग्याचं नख पण नाही दिसलं पाहिजे. इतका लांब लचक त्याचा झगा असायचा की तो झगा जर त्यांनी बघितलं तर त्याची बोटं आतमध्ये झाकली गेली पाहिजे. एवढं होलीनेस, एवढं पवित्र आहे. मग तुम्ही विचार करा, सैतान मनुष्याला नरकाकडे घेऊन जाण्यासाठी काय बोलतो माहिती का? चालतं काही होत नाही. देवाला सगळं चालतं. आणि एक गोष्ट कॉमन आहे, बरेच लोक म्हणतात नाही हो आमच्या मनात पाप नाही, ते बोलतात त्यांच्या मनात पाप आहे. मनात पाप नाही तुमच्या आणि माझ्या नाही, पाप वचनात सांगितलेले आहे. हे माझ्या मनात पाप नाही, त्याच्या मनात पाप नाही. हे तुम्ही टोलवाटोलीची कधी आणि बोलू नका. जे वास्तव ते वास्तव स्वीकारा. वास्तव काय आहे तुम्हाला हे स्वीकारावंच लागणार. हे सत्य ग्रहण करावं लागणार आहे. तुमची लेकरं तुम्हाला सुरक्षित ठेवावी लागली. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञेला मोडायला, आता देवानं तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या नाहीत बरं, फक्त सांगितलं कपडे घाला, नग्नता ठेवू नका, एवढंच प्रभूनं तुम्हाला सांगितलं. तो म्हटलं का तुम्ही साडी घालू नका, तो म्हटलं का तुम्ही चुडीदार घालू नका, तो म्हटलं का तुम्ही बाकीचं काही घालू नका. तो सांगितलं फक्त तुमचं शरीर नग्न असू नये, उघडं दिसू नये, स्त्रीनं उघडं दिसू नये. मी तुम्हाला सुरुवात करताना सांगितलं मस्तक उघडं ठेवू देत नाही हो, मस्तक डोकं सुद्धा उघडं ठेवू देत नाही. तो डोकं पण उघडं ठेवायचं नाही. मग शरीर कसं काय उघडं ठेवू देईल तो? आणि कोणी बोलत पण नाही याच्याविषयी. हो काय म्हणतात माहिती का लोक? नाही आमचं चर्च हाय स्टँडर्ड लेवलचं चर्च आहे. हाय स्टँडर्ड लेवलचं म्हणजे कसं? छोटे छोटे कपडे घालणार. आमची मंडळी फार स्टँडर्ड मंडळी आहे.
आणि आमची मंडळी शिकलेली, हुकलेली आहे, शिकलेली नाही, हुकलेली वाट चुकलेली मंडळी आहे. त्यांना देवाचं वचन माहीत नाही, ते मनाने सांगायला लागलेत. नाही असतं त्याला. पोरांनो, फाडू नका जीन पॅन्टी. अहो देवाचं वचनच मोडलं, अभिषेक कुठून येणार हो? अभिषेक एकदा गेला ना, मग चर्च कधी सुद्धा देवाचं सामर्थ्य अनुभवणार नाही. कुठंतरी कॉम्प्रोमाइज केलं, कुठंतरी एकमेकाला कॉपी केलं, कुठंतरी कोणाचं तरी अनुसरण केलं, याच्यामुळं मंडळीचं नुकसान आणि हानी होणार आहे. मंडळीचं नुकसान होणार आहे. तू शीत नाही, तू उष्ण नाही, तू कोमट आहेस. कोमट, न्यूट्रल. न्यूट्रल. बरेच चर्च न्यूट्रल आहेत. ते शुद्धतेविषयी बोलणार नाही, ते पवित्रतेविषयी बोलणार नाही, ते देवाच्या पाचारणाविषयी बोलणार नाही, ते चांगुलपणाचं जीवन कसं जगावं याविषयी बोलणार. न्यूट्रल. न्यूट्रल. का न्यूट्रल जीवन जगत आहात? का तुम्ही या गोष्टीला त्या तितकं गांभीर्याने बघत नाही? का तुम्हाला समजत नाही की परमेश्वर अगदी माझं बोलणं, चालणं, माझं शरीर, सगळ्या गोष्टीचं बारकाईने विचार करत आहे. सगळ्या गोष्टी प्रियांनो. दोन प्रकारचे लोक आहेत. ही नग्नता इतकी भयानक आहे. ही नग्नता तुम्हाला माहिती का? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि त्या लुटारूने पहिल्यांदा त्याच्या अंगावरची कपडे काढून टाकले. सैतानाच्या हातामध्ये जी मंडळी सापडती ना, सैतानाच्या हातामध्ये सापडलेली मंडळी, त्या मंडळीचं लक्षण काय? ती मंडळी उघडी बनते. प्रॅक्टिकल आहे ते. प्रॅक्टिकल आहे ते. आपोआप तुम्ही उघडे बनता. सैतान दुसरं काय काढत नाही, पहिल्यांदा तुमची वस्त्र काढून घेतो. आणि शास्त्र काय सांगतं? तो म्हणतो तुझं मस्तक आच्छाद, मग तुम्हाला तुमचे शरीर पण आच्छादावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पापाचा उगम हा शरीरात नाही. फळ दाखवलं, तिने पाहिलं, खाल्लं. गच्चीवरती दावीद फिरत होता, खिडकीतनं त्यानं पाहिलं आणि खिडकीतनं पाहत असताना एका स्त्रीचं उघडं शरीर त्यानं पाहिलं. ते पाप त्याच्यामध्ये शिरलं. त्या स्त्रीला आणलं, तिच्या नवऱ्याला त्यानं मारून टाकलं. आणि आम्ही पाहतो की तो दावीद व्यभिचारी बनला, तो खुनी बनला. आणि त्याचा दंड किती मोठा त्याला मिळाला तुमच्या लक्षात येतं का? दावीदाला उघडं शरीर त्यानं पाहिलं, उघड्या शरीरानं त्या स्त्रीला त्यांनी बघितलं. त्याच्या घरामध्ये भावानं बहिणीचं शरीर उघडं केलं. देवाने तोच दंड त्याला दिला. एका बापाची औलाद, एका बापाची संतान, परंतु ते उघड्या शरीराचं पाप त्याच्या घरामध्ये गेलं. आणि आम्ही पाहतो भावानं आजारी पडल्याचं बहिणीला बोलवलं आणि म्हटलं, त्या बापाला सांगतो तिला माझ्याकडे पाठव. ती आली आणि तो इतका वासनांत झाला होता आणि त्या वासनेच्या भरामध्ये त्यानं आपल्या बहिणीवरती बलात्कार केला. आणि बलात्काराचं पाप म्हणून जसं दाविदानं त्या स्त्रीवरती स्त्रीबरोबर व्यभिचार केला, त्याच्यातून खून घडला. देवानं तीच गोष्ट त्याच्या घरामध्ये घडली. त्या भावानं आपल्या भावाचा खून केला. लक्षात ठेवा, उघडं शरीर हे मंडळीसाठी कधीच भूषण नाही. तिथं असं म्हटलं, वाचा, तू श्रीमंत आहे असं तुझ्याविषयी बोललं गेलं. वाचा बरं काय म्हटलं ते, तू श्रीमंत आहे. हा, कारण देवाला हे ठाऊक आहे की 17 वचन. हा, प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 17 वचन, 16 आणि 17. हा, प्रगटीकरण 3, 16, 17. 16 वचन. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस. म्हणजे उष्ण नाहीस. उष्ण नाहीस, शीत नाहीस. हा, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी धन मिळवले आहे. मी धन मिळवले आहे. व मला काही उणे नाही. काही उण नाही असे तू म्हणतोस. असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे. जेव्हा चर्चची ताकद पैशामध्ये मोजली जाते, त्यास प्रभू म्हणतो, तुला शब्दशः वाटत असेल तुझं चर्च श्रीमंत आहे, तुला वाटत असेल तुझ्या चर्चमध्ये सगळे पैसे देणारे लोक आहेत, पण देव ती तुलना करत नाही. किती मोठे डोनर तुम्ही आहात, ऐका बरं का, किती मोठे तुम्ही डोनर आहात. देव त्याची तुलना नाही करणार. तुम्ही किती देवाच्या राज्यामध्ये पेरलेले आहे,
पेरणी करताना देताना परमेश्वर त्या व्यक्तीचं पावित्र्य सुद्धा तपासणार आहे. किती पवित्र आहात तुम्ही, किती पापाला तुम्ही अटकाव करता, किती पाप तुमच्या मंडळीमध्ये शिरू नये याच्यासाठी तुम्ही खबरदारी घेता. तो म्हटला तू भिकारी आहेस. दरिद्री ती मंडळी, ज्या मंडळीला वाटतं श्रीमंत आहे आणि ज्या मंडळीमध्ये लोकांमध्ये नग्नता आहे, ज्या मंडळीमध्ये लोक अंगभर कपडे घालू शकत नाही, तो म्हणतो ती मंडळीच गरीब आहे. पूर्वीची पद्धत होती बघा. पूर्वी श्रीमंत लोकांचे सगळे कपडे चांगले असायचे. फुल पॅन्ट शिवायला फक्त ज्यांच्याकडे पैसा ते फुल पॅन्ट शिवत होते, आणि ज्यांच्याकडे पैसा नाही ते काय करत होते, हाफ पॅन्ट घालत होते. मला तर वाटतं मी 10वीपर्यंत हाफ पॅन्ट घालत होतो, का तर पैसे नव्हते. म्हणजे ओळखायचं कसं, हा व्यक्ती, आता तो छोटा मुलगा असतो, तो छोटा मुलगा जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस माझ्या वयाची मुलं फुल पॅन्ट घालायची, त्यावेळेस मला वाटायचं किती श्रीमंत आहे, फुल पॅन्ट घालत आहे ते. आता इकडे देवाच्या वचनात ते सांगितलं बरं का, तुमचे कपडे कमी झाले आणि तुम्हाला वाटतं तुमच्याकडे पैसे आहे पण तुम्ही गरीब आहात. स्पिरिच्युअली तर तुम्ही गरीब आहात. तुम्हाला कुठं देवाचं वचन समजतं? आंधळे आहात तुम्ही. तुम्हाला पैसा दिसतो, तुम्हाला डोनेशन दिसतं, तुम्ही कुणाला तरी मदत करत हे तुम्हाला दिसतं, पण तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचंय आणि देवाची पवित्रता तुम्ही स्वीकारावी, देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालावं, देवाच्या वचनापुढे तुम्ही मान तुकवावी आणि प्रभूला काय आवडतं ते तुम्हाला करायला पाहिजे, तुमच्या लक्षात काय येत नाही. म्हणून आम्ही पाहतो एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि मग तिथं असं म्हटलं की तो जात असताना त्याला अर्ध मेला, नग्न अवस्थेमध्ये टाकून दिला. लेवी गेला, याजक गेला, कोणी त्याची नग्नता झाकली नाही. नीट ऐका, आज मंडळांची स्थिती हीच आहे. कोणता याजक, कोणता लेवी लोकांची नग्नता झाकण्यासाठी पुढे येत नाही. त्यांना असं वाटतं लोकांना जर मी या नग्नतेविषयी बोललो तर लोक चर्च सोडून जातील. अहो, चर्च सोडून गेले तरी चालेल पण त्यांनी स्वर्ग सोडून जाऊ नये. चर्च सोडून गेले तरी चालेल परंतु त्यांनी सत्य स्वीकारावं. लक्षात ठेवा, चर्च भरलं नाही तरी चालेल पण स्वर्ग भरला पाहिजे, स्वर्ग भरला पाहिजे आणि स्वर्गामध्ये येणारे लोक हे पवित्र बनले पाहिजे. पवित्र बनू द्या. लोकांनी पवित्र बनण्यासाठी लेवी याजक त्या रस्त्यानं गेले, कोणी सुद्धा त्याच्यावरती पांघरून टाकलं नाही. नीट ऐका, नग्नता झाकणं गरजेचं आहे. कोण सेवक या ठिकाणी असतील, सेवकांना माझा हात जोडून विनंती आहे, असा प्रचार करा, असा संदेश द्या की समोरच्या व्यक्तीला आपल्या कपड्यांची लाज वाटली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे आपल्या कपड्याची. मग कदाचित त्यांनी तुम्हाला, मला माहिती आजचा संदेश ज्या युट्यूबवर येईल पुष्कळ लोक माझ्यावरती टीका पण करतील, काही लोकांना ते आवडणार पण नाही, पण थोडी मी लोकांना संतुष्ट करण्यासाठी देवाचं वचन सांगत आहे. मला माहिती आहे ज्यानं माझ्यावरती जबाबदारी सोपवली तो विश्वासू आहे आणि मला विश्वासूपणे सांगावं लागणार आहे. मला तुम्हाला नरकात नाही पाठवायचंय, मला तुम्हाला नरकातनं काढून देवाच्या राज्यासाठी तयार करायचं आहे. आणि ते स्वीकारलं पाहिजे, ते सत्य स्वीकारलं पाहिजे. शीत नाही, उष्ण नाही, तू कोमट आहेस, न्यूट्रल आहात. कित्येक वेळा देवाचं वचन आम्ही ऐकतो परंतु देवाचं वचन ऐकल्यावर घरी गेल्यावर आम्ही न्यूट्रल आहे. जे आज इथून घरी जातील आणि ते आपल्या लेकरांना शिकवतील, बाळा असले कपडे चालत नाही, आई मी मॉडर्न आहे, आई मी मॉडर्न आहे. काय ते मॉडर्नपणा त्यांना नरकात घेऊन गेला, फायदा काय होणार त्याचा? त्या मॉडर्नपणामुळं जर त्या तुमचे लेकरं देवाच्या संगतीपासून तुटणारे तर काय फायदा आणि काय त्या चर्चचा उपयोग की त्या ठिकाणामध्ये तो सेवक लोकांना सांगत नाही. यरुशलेम सोडून जाणारा व्यक्ती जाताना त्याचे कपडे निघून गेले. धार्मिकतेपासून दूर जाणाऱ्या लोकांचं लक्षण कपड्यापासून सुरुवात होते. एक व्यक्ती धार्मिकतेपासून दूर जातो ना त्याची सुरुवातच कपड्यापासून होते. तो का, कशाला? सैतान जसं म्हटला, हे फळ खाल्ल्यावर काही होत नाही, हे कपडे घातल्यावर काही होत नाही, डोकं आच्छादलं तर काही होत नाही. काही नाही, देवानं आज्ञा दिली म्हणून डोकं आच्छादणार, देवानं आज्ञा दिली म्हणून कपडे अंग झाकणार. ही गोष्ट ज्याच्या लक्षामध्ये, आणि लक्षात ठेवा देव फक्त आज्ञा पालन करणाऱ्या लोकांवर प्रेम करतो. काय म्हटलं त्याने? यज्ञापेक्षा आज्ञा. आराधना हा यज्ञ आहे.
डोनेशन हा पण यज्ञ आहे, उपास हा पण यज्ञ आहे. किती उपास करा, किती डोनेशन द्या, किती चर्चला फेऱ्या मारा, हा सगळा यज्ञ आहे. पण तो म्हणतो यज्ञ नको, आज्ञा पालन. आज्ञा काय? आपलं अंग झाक ही आज्ञा आहे. नग्न राहू नकोस. कोणती गोष्ट स्टाईल म्हणून स्वीकारायची, ते आम्ही म्हणतो नाही स्टाईल आहे हो. आणि ते काही काय ते पाळकाला सुद्धा बदलून टाकते. तो बिचारा आधी तो साधा साधा असतो, पण तो पण फाटक्या पॅन्टी घालून फिरायला लागतो. काय त्याला वाटतं मी स्टाईल करायला पाहिजे. मी नाही म्हणत की तुम्ही स्टाईल करू नका, पण देवाच्या वचनाच्या चौकटीत राहून आमेन म्हणाल का? आमेन. सुंदर दिसा. सुंदर दिसण्याबद्दल काय बरं प्रश्न हा आहे, सौंदर्य दाखवण्यासाठी असतं? शरीर उघडं ठेवण्यासाठी देवानं दिलं? जर शरीर उघडं ठेवण्यासाठी देवानं दिलं असतं तर एदेन बागेमध्ये त्याला देवानं कोकरा कापून वस्त्र दिली नसती हो. आदाम म्हणतो देवा मी नग्न आहे, त्यास प्रभू त्याला काय म्हणतो, तुला कोण सांगितलं तू नग्न आहे? आता बघा, त्यानं नग्नता झाकण्यासाठी पानं जमा करून अंगावरती लावले. मग देवानं म्हटलं पाहिजे ना, राहू दे आता तू पानं लावली ना असाच फिर. देव म्हटलं नको. त्याला माहिती होतं ही पानाची संस्कृती ना. आता तुम्ही बघा, कधी कधी यूट्यूबला बघतो ते येडे ज्यांचे डोके फिरते ते पानाचे कपडे घालून फिरतात, आणि आम्ही लाईक शेअर. ते सांगतात ना तुम्ही थंब करा आणि सांगा चांगलं आहे छान आहे. अरे येड्यांनो, कशाला थंब करता ते तर कळतं का तुम्हाला? कशाला प्रोत्साहन देता, कशाला सांगता योग्य आहे? अहो उलट थुका त्याच्यावरती, हे चालत नाही. परमेश्वर तिथं बोलला पानांची गरज नाही, कोकऱ्याच्या कातडीनं तुझं आच्छादन मी करणार आहे. कोकऱ्याच्या कातडीनं ती धार्मिकता तुमच्यामध्ये आहे. अजून एक सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. कनान शापित झाला. कनान शापित झाला. कनान कोण आहे? नोहाचा नातू आहे कनान. आणि नोहानं या कनानाला शाप दिला. का दिला बरं का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल नग्नता किती भयानक आहे आणि कशा पद्धतीने प्रभू या नग्नते संबंधानं आमच्या संबंधाने बोलत आहे. उत्पत्तीचं पुस्तक 9 अध्याय 18 ते 25 वचन तुम्हाला समजेल कशा पद्धतीनं नग्नता मंडळीची किती घातक आहे ते तुम्हाला समजणार आहे. वाचा उत्पत्तीचं पुस्तक 9 अध्याय 18 ते 25 वचन. नोहाचे मुलगे तारवा बाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हाम कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीवर लोकविस्तार झाला. नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लावला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यामध्ये उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते. त्यास हे कळविले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवलं व पाठमोरी होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची मुले पाठमोरी होती. म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलानं काय केलं ते नोहाला समजलं. तो म्हणाला कनान शापित होईल. तो आपल्या बांधवाच्या दासांचा दास होईल. तो म्हणाला शेमाचा देव परमेश्वर धन्य कनानाचा त्याचा दास होईल. देव याफेताचा विस्तार करील. तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. कनान त्याचा पहा इकडं नग्नता किती घातक आहे ते आम्ही पाहत आहोत. एक गोष्ट आम्ही शिकत आहोत, जेव्हा
देव आशीर्वाद देतो ना. काल पण आम्ही पाहिलं, मंडळी गरीब होती, प्रार्थना केली, वचन टिकवलं, देवानं मंडळीला श्रीमंत केलं, धनवान केलं. मंडळी धनवान झाली. जसं नोहा संबंधानं म्हटलं की नोहा अख्ख्या पृथ्वी तलावर एक नीतिमान व्यक्ती होता. सगळं जगाचा नाश झाला, सगळे मेले. नोहा आणि मग पाऊस बंद झाला, नोहा तारवातनं बाहेर आला, शेती करू लागला. नीतिमत्वाचं फळ म्हणून देवांनी त्याच्या शेताला भरपूर पीक दिलं. आता काय झालं, एवढा नीतिमान नोहा, पण जेव्हा तो तारवातनं बाहेर आला, द्राक्षीमळा लावला आणि त्याचं पीक आलं, तो द्राक्षरस पिला आणि उघडा पडला. जेव्हा समृद्धी येते, जेव्हा ऐश्वर येतं, जेव्हा प्रभू आशीर्वाद देतो, त्यास आम्ही आंधळे बनतो, गुंगी येते. आणि वचन तिथं लिहिलं, तो आपल्या गुंगीतनं शुद्धीवर आल्यावर त्याला कळलं मी नग्न होतो. आदामाची पण जी वस्त्र, गौरवी वस्त्र गेली, परमेश्वर त्याला भेटायला आल्यावर प्रभूला तो म्हटला, प्रभू मी नग्न आहे. कधी येतं, शुद्धीवर आल्यावर कळतं मी नग्न आहे. अजून लोक शुद्धीवरच आले नाहीत, त्यांना कळत पण नाही आम्ही नग्न आहोत, त्यांना कळत पण नाही आम्ही चुकीच्या गोष्टी करत आहोत, त्यांना कळत पण नाही आम्ही देवाच्या आज्ञा मोडत आहोत. नोहा इतका नीतिमान मनुष्य, पण तो पण द्राक्षरसाच्या गुंगीने मस्त. नशा आहे तो, नशा, तरुणपणाची नशा, सौंदर्याची नशा, मीपणाची एक नशा आहे, ज्ञानाची नशा आहे, देवाच्या वचनाला दुय्यम मानणं ही एक नशा आहे. आणि त्या नशेमध्ये पुष्कळ तरुण तरुणी आपलं शरीर उघडं ठेवत आहेत. मंडळी नग्न होत आहे. आणि मंडळी नग्न होत असताना आम्ही पाहतो तिथं या मंडळीमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. दोन लोक पहा बरं का, तुम्ही शापित कसं होणार आहे. हामानं काय केलं तर त्या ठिकाणामध्ये तो गेला आणि आपला बाप उघडा आहे त्यांनी पाहिलं. सेम दाखला, चांगल्या शमरुनेचा दाखला तोच आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. याजक आणि लेवी गेला, त्याला नग्न पाहिलं, तसेच पुढे गेले. इकडं सुद्धा नोहा उघडा पडला, द्राक्षरसानं मस्त झाला, त्याच्या अंगावरची वस्त्र गेली. हामानं त्याची नग्नता झाकण्याच्या ऐवजी त्या नग्नतेची चर्चा दोन भावाबरोबर केली. आणि त्या दोन भावांनी काय केलं तर त्या हामानं केलेली चूक त्यानं केली नाही. काय लिहिलं तिथं, वस्त्र घेतली, आपली मुंडी अपोजिट साईडला केली आणि बापाच्या अंगावरती वस्त्र टाकले. का तर मी नग्नता पाहणार नाही. मंडळी नग्नतेच्या बाबतीमध्ये एवढी जागरूक असली पाहिजे. मंडळीने नग्नता पाहू नये, मंडळीने पावित्र्य पाहिलं पाहिजे. परिणाम काय झाला, ज्यानं आपल्या बापाची नग्नता पाहिली तो म्हणतो तो हाम त्याचा मुलगा शापित होणार आहे, कनान शापित होणार आहे. कनान कोण आहे, तर त्यांनी म्हटलं हे कनानी लोक मारून टाका म्हटलंय, आज्ञा देवाची. कनानी लोकांची रोटी बेटीची. मग कनानी हे लोक काय दुसरे तिसरे लोक नव्हते. कोण होते कनानी? नोहाचा नातू आहे कनान. कनानाची संतती म्हणजे देवाच्या निवडलेल्या लोकांची ती संतती आहे. अहो निवडलं होतं पण देवानं शापित केलं. का शापित केलं? नग्नतेचा प्रसार, नग्नतेचा प्रसार. विचार करा तुम्ही, काय अशी मोठी चूक केली हो त्यानं. त्याच्या बापाची नग्नता जाऊन जे वास्तव होतं त्यांनी पाहिलं ते जाऊन सांगितलं ना. सुवार्ता दोन प्रकारच्या आहेत. काही लोक नग्नतेचा प्रसार आणि प्रचार करत असतात. कसं माहिती आहे का, आज जर मी तुमच्या समोर उभा असतो आणि जर मी हाफ पॅन्ट घालून तुमच्या समोर प्रचार करत असला तर मी ख्रिस्ताचा प्रचार करत नाही, मी नग्नतेचा प्रचार करत असतो. येते काय तुमच्या लक्षात? मी कसला प्रचार? नग्नतेचा प्रचार. आणि मी नग्नतेचा प्रचार करत असताना मी जन्माला कोणाला घालतो? कनानाला. कनान जन्माला. आणि कनान कोण आहे? कनान शापित आहे. म्हणजे मंडळी शापित आहे. कोणती मंडळी? जी मंडळी नग्नतेचा प्रसार करत आहे. म्हणजे तुमच्या मंडळीमधनं जर बहिणी आणि भाऊ, तरुण आणि तरुणी, त्या ठिकाणचे लोक जर नग्नतेचा प्रचार करत असेल तर कशी पुढची पिढी आशीर्वादित होणार आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही म्हणतो नाही तो येणार आहे, राष्ट्र राष्ट्रावरती उठणार, राज्य राज्यावरती उठणार आहे, मग 666चा शिक्का. ते राहू द्या हो, 666चा शिक्का. आणि बघ आम्ही म्हणतो नाही त्या स्त्रिया आणि ते आपल्या अंगावरती पाजणार आहेत, त्यांना दूध मिळणार नाही. सगळं जाऊ द्या, ते सोडून द्या.
सगळ्यात मोठं संकट तर तुमच्यावरती आहे. कोणतं संकट? नग्नतेचा प्रचार आणि प्रसार करत मंडळीने आयुष्य खर्च केलं, तिच्यासाठी सगळ्यात मोठं संकट. मी तुला ओकून टाकणार आहे, हे संकट आहे. स्वीकारणारच नाही ना. ओकणं म्हणजे आत घेतलं. लक्षात घ्या, ओकण्याची प्रोसेस काय तुम्हाला सांगतो. काही गोष्टी शरीर आतमध्ये घेतं, पण ते शरीर स्वीकारत नाही, मग ते बाहेर टाकलं जातं. अगदी तुम्हाला पवित्र शास्त्रातलं उदाहरण देऊन सांगतो. काही लोक जातात, पहा, राजाच्या मुलाचं लग्न होतं, मग त्यानं सगळ्याला निमंत्रण दिलं, मग पुष्कळ निमंत्रित त्यांनी वेगवेगळी कारणं सांगितले. कोणी म्हटलं लग्न झालं, कोणी म्हटलं बैल घेतलं, कोणी म्हटलं शेत घेतलं. राजा चिडला, तो म्हटला जा रस्त्यावरचे लंगडे लुळे बांगळे भिकारी सगळ्यांना जमा करून द्या आणि येताना सगळ्याला एक वस्त्र द्या, लग्नाचा पोशाख द्या. आणि सगळे आतमध्ये आले लग्नाचा पोशाख घालून. एक माणूस लग्नाचा पोशाख न घालता आतमध्ये आला, दुसऱ्या भाषेमध्ये नग्न. त्याला त्याचा पोशाख तो नाही आला. तो म्हटला नाही. बघा, भिकाऱ्याच्या अंगावर आता भीक कुणाला देतात? त्याचे कपडे फाटले. आता मी जाऊन बाहेर बसलो, तुमचं चर सुटलं, मी केस बिस काढले आणि याच सुटाबुटात तुमच्या समोरले हात पसरला. तुम्ही काय म्हणाल? चांगला सुटाबुटात भीक मागतो का रे? पण मी बाहेर पडलो, तोंड काळं केलं दिसू नये म्हणून, कपडे फाडले. मग तुम्ही म्हणाल हा कोण आहे? भिकारी आहे. भिकारी ओळखायचा कसा? फाटलेल्या कपड्यावर. कशावरून? म्हणजे तिथं आलेला भिकारी ओळखला कशावरून? कपड्यावरून. त्याचे कपडे कसे होते? फाटलेले. म्हणजे तो आत गेला का नाही फाटक्या कपड्यानं? मी तुम्हाला काय शिकवतो, मी तुला ओकून टाकेल. समजा फाटके कपडे घालून आत गेलाच, बाहेर तर फेकणार ना. स्वीकारलं, शरीरानं स्वीकारलं, तुम्हाला स्वीकारलं, प्रभूनं तुम्हाला स्वीकारलं, पण ओकून टाकणार आहे तो प्रश्न. लग्नाचा पोशाख न घालता आत आलाच कसा? बघा, किती पण मुली मॉडर्न असल्या, लग्नात तिचं काय ते गाऊन असतो, वेडिंग गाऊन इथपर्यंत, तिथं का नाही मिडी घालून लग्न लावत? का शॉर्ट घालून लग्न नाही लावत? तुम्हाला कळतं वधू आहे आणि कोणता वर तिला स्वीकारणार आहे, कोणता नवरा. प्रत्येक नवरा तिला काय सांगतो, अहो नवरे, बाकी तुमच्या नगरची नवरे कशी माहीत नाही, पण मी पाहिलेले नवरे, तो सांगतो बाई लाछान फाच्या घालायचं नाही, शालू घालून लग्नाला उभं राहायचं. का तो तुझं तिथं काय तुला मला उघडं नाही दाखवायचं, तू माझी पत्नी आहे आणि तुझं सौंदर्य मी बघणार. नीट ऐका, ख्रिस्ताची वधू सुंदर आहे, तिचं सौंदर्य फक्त ख्रिस्तानच बघितलं पाहिजे. फक्त ख्रिस्ताचा तो अधिकार आहे, ख्रिस्ताचा अधिकार आहे. आणि ख्रिस्ताचा अधिकार असताना तुम्हाला तुमचं सौंदर्य टिकून ठेवता आलं पाहिजे. कदाचित चुकून आतमध्ये जा, तू शीत नाही, तू उष्ण नाही, तू कोमट आहे, म्हणून मी तुला ओकून टाकेल. स्वीकारणारच नाही, भ्रमात राहू नका, ओकून टाकेल म्हटलं त्यानं. या मंडळीचं वैशिष्ट्य, लाउदिकिया या मंडळी संबंधानं त्या ठिकाणामध्ये स्पष्ट असं बोललं की तुझी लज्जास्पद नग्नता झाकण्यासाठी तू माझ्याकडनं कसली वस्त्र विकत घे म्हटलेलं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय, तुझी लज्जास्पद 18 वचन. म्हणून मी तुला सल्ला देतो श्रीमंत होण्यासाठी तो अग्नीने शुद्ध केलेलं सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद बघा नग्नता कशी हो, लज्जास्पद काय शब्द वापरला? लज्जास्पद. बोला, नग्नता कशी आहे? लज्जास्पद. तुम्ही म्हणता स्टाईल आहे, आणि देवाच्या वचनात काय सांगितलं? लज्जास्पद. तुम्ही बोला हो, मी नाही बोलत. आता तुम्ही बोलत तर पाळक आमची लाच काढून गेली म्हणतील. कोणी लाच काढली? कोणी काढली लाज? आता इथं तुम्हाला समजलं का न समजल्याचं नाटक करतात ते मला कळलं ना. 2 प्रकारचे लोक असतात. नाही, आम्हाला नाही लक्षात आलं, म्हणजे समजून सुद्धा काही लोक न समजल्याचं सोंग घेतात. देवाच्या वचनामध्ये नग्नता काय? दुसऱ्या भाषेमध्ये देव म्हणतो तू
उघडायस तर तुला लाज वाटली पाहिजे. एक मुलगी, एक तरुण, एक तरुणी, एक सेवक जेव्हा त्याच्या अंगावरती वस्त्र नसतात तर तो म्हणतो ती गोष्ट लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यासाठी काय करो? दिसण्यात येऊ नये, दिसण्यात येऊ नये म्हणून मेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे, शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यात अंजन विकत घे. 2 गोष्टी. वस्त्र तुला घ्यायची तर शुभ्र म्हणजे काय? सगळ्यांनी पांढरे कपडे घालून यायचे नाही. शुभ्र या शब्दाचा अर्थ पवित्रता. आणि पवित्रता या शब्दाचा अर्थच काय माहिती का? झाकणे. काय पुरावा त्याला बायबलमध्ये? असं म्हटलं, ज्याच्या दोषांवर पांघरून घालण्यात आलं तो धन्य. तसं शरीर झाकलं तो धन्य. जेव्हा तुम्ही देवासमोर उभं राहताना तर परमेश्वर ज्यास तुमच्याकडे पाहिल ना तर तुमच्याकडे पाहिल्यावर त्याला पवित्रता वाटली पाहिजे. लोकांनी पण तुमच्याकडे पाहिल्यावर पवित्र वाटलं पाहिजे. होलीनेस. एखाद्या तरुणाकडे, एखाद्या तरुणीकडे, एखाद्या स्त्रीकडे पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये ज्या फिलिंग्स आहेत, भावना आहेत, नग्नता पाहिल्यावर पाप वासना जागी होती. ऐका, नग्नता पाहिल्यावर पाप वासना जागी होती. पण जेव्हा शरीर आच्छादलं जातं तेव्हा पवित्रता जागी होती. पवित्रता जा. फिलिंग्स काय फिलिंग आहेत? मंडळीमध्ये जर पवित्र वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. होलीनेस, शुद्धता, पवित्रता. मला या दिवसामध्ये एक गोष्ट, इतकं चर्च कृत्रिम बनलंय. पूर्वी प्रार्थनेच्या धुपानं मंदिर, असं म्हटलं की तिथं प्रार्थनेच्या धुपानं मंदिर एवढं भरत होतं की शखेना गौरव तिथं उतरून येतं. एवढं होलीनेस, एवढं पवित्र होत होतं त्या ठिकाणामध्ये. याजक प्रीचिंग करायला उभं राहत असताना असं लिहिलं की तो मंदिरात सेवा करताना जमिनीवरती पडत होता. का? एवढी पवित्रता उतरून येत होती. पण आता पवित्रता उतरून येण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तुम्ही नैसर्गिक अशा प्रकारचा धूर आणता पण तो धूर सुगंध नाही. प्रभूला सुगंध पवित्रतेचा आवश्यक आहे. जेव्हा मंडळीमध्ये पवित्रता येते त्यास तो सुगंध स्वर्गामध्ये जातो आणि स्वर्गातले आशीर्वाद या मंडळीमध्ये उतरून येत असतात. प्रियानो, ती पवित्रता, तुझी लज्जास्पद नग्नता झाकण्यासाठी तो म्हणतो तो शुभ्र वस्त्र विकत घे. तुम्हाला पवित्र जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि अंतिम दिवसातली ही चेतावणी, लाउदिकिया या मंडळीचं वैशिष्ट्य, ही मंडळी नग्न आहे. आज रात्री हा प्रश्न तुमच्या समोर आहे. कसल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात? कोणती वर्गवारी तुमची आहे? देवाकडे पाहताना तुमचा दृष्टिकोन काय? कोणत्या विचारानं तुम्ही प्रभूसमोर हजर आहात? तुम्हाला वाटत नाही का देव माझ्याकडं पाहिल्यावर संतुष्ट होईल का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे इथं काही सगळेच छान बसलेले लोक आहेत. तुम्हाला हे सांगण्यासाठी काही गरज नाही. सगळ्यांचं अंग झाकलेले, मस्तक झाकलेले, सगळं चांगलं आहे. पण मी हे सांगताना मला माहिती आहे की हे यूट्यूबला जाईल, तिथं पुष्कळ लोक ऐकतील, ज्या लोकांचं मस्तक उघडं असणार आहे, ज्या लोकांचं शरीर उघडं असणार आहे आणि जे कुठल्या तरी मंडळीचे भाग असतील. परंतु मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की कधी कधी आई वडिलांना सुद्धा लेकरांची नग्नता पाहू वाटत नाही. ती आई सुद्धा सांगते मुली अंगभर कपडे घाल. विचार करा, जर आईला पाहू वाटत नाही, पवित्र देवाला पाहू वाटेल का? आमचा देव किती पवित्र आहे, आमचा देव किती शुद्ध आहे. काही देवाच्या फिलिंग्स तुम्हाला नाहीये? प्रभूला आमच्याविषयी काय वाटतं? मी देवाच्या घरामध्ये उभं आहे. मी देवाच्या घरामध्ये उभं असताना मी ज्या वेदीवरती चढतो, वेदीवरती चढताना माझ्या अंगावरती कपडे नाहीत, माझे हात उघडे आहेत, माझं पोट उघडं आहे, माझ्या मांड्या उघड्या आहेत, माझे पाय उघडे आहेत. ही नग्नता त्या वेदीवरती, आणि असली उपासना प्रभू मान्य करील का? देवाचे प्रिय लोक, वेळ संपला, पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल, वेळ संपला पण संधी संपली नाही. वेळ संपली पण संधी संपली नाही. आणि मी एकच म्हणेल, लाउदिकिया मंडळीसारखं बनू नका.
ज्या मंडळीतले दोष प्रभूनं पाहिले त्याच्यासारखं बनू नका, तर त्याच्या अगोदरची जी 6वी मंडळी आणि त्या मंडळी त्या मंडळी संबंधानं, त्या 6व्या फिलदिफियाच्या मंडळी संबंधानं म्हटलं की तू वचन पकडून ठेवलं त्या मंडळीसारखं बना. वचन पकडून ठेवा, वचन पकडून ठेवा. मी टीका करण्यासाठी इथं उभा नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो, मी टीकाकार नाही, पण देवाच्या वचनाचा प्रसारकार आहे. आणि देवाचं वचन टीकेनं बदलत नाही. एक व्यक्ती टीकेनं बदलत नाही. एक वचन सत्य स्वीकारते आणि ती बदलती, आणि बदललेली प्रत्येक व्यक्ती देवाच्या पसंतीची व्यक्ती आहे. देवाला आवडणारी व्यक्ती आहे. आवडणारी मंडळी बना. मग आज रात्री प्रभूच्या समोर जाताना तुमच्या मनामध्ये ती फिलिंग्स येईल का, प्रभू आजपर्यंत तुझं वचन ऐकलं, त्याप्रमाणे अनुसरण केलं नाही. आणि जर तुम्ही ते रिस्पॉन्स देऊन प्रभूला म्हणाल, देवा मला बदलायचंय, माझे विचार बदलायचे, आणि ते समर्पण प्रभूला तुम्ही कराल, तर बाहेर पडताना तुम्ही राहणार नाही. बाहेर पडताना आम्ही पाहतो 2 लोक होते. इकडं हामानं बापाची नग्नता उघडी केली, बापाची नग्नता सांगितली, पण शेम आणि याफेत यांनी काय केलं, आपल्या बापाच्या अंगावरती वस्त्र टाकलं. परंतु जेव्हा ते वस्त्र टाकून नग्नता झाकली, बायबल सांगतं त्या नोहानं त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणतो जो कनान आहे तो शापित आहे, पण शेमाचा देव आणि यापेताचा देव त्यांचा विस्तार करेल. लक्षात ठेवा, देव नग्नता घालवणाऱ्या लोकांचा विस्तार करतो. नग्नता जाती तेव्हा विस्तार येतो, नग्नता जाती तेव्हा परमेश्वर आशीर्वाद देतो. आज रात्री आमच्यातली नग्नता, आमच्यामधलं देवाच्या वचनाचं आज्ञाभंगपणा काढू का. जेव्हा तुम्ही आज्ञा पालन कराल तुमचा विस्तार 100% आहे, तुमचा विस्तार 100%. पण जर तुमचा विस्तार त्याच्यासाठी अडखण कोण असेल, नग्नता बी मॅच्युअर, आता परिपक्व व्हावा, परिपूर्ण व्हा. कशासाठी, ज्यास प्रभू येईल मंडळीनं त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये गेलं पाहिजे. खाली राहू नका चर्च, खाली राहू नका. खाली राहणं हे आमच्यासाठी धोकादायक आहे, पण रूपांतर होऊन त्याच्यावर उचललं जाणं हे खरं गौरव आहे. हे खरं गौरव आहे. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, सर्वजण नतमस्तक होतील, आपल्या मान आपण झुकूया. प्रत्येक व्यक्ती आता शांतपणे आपल्या जागेवरती उभी राहील. आम्ही शेवटामध्ये आलेलो आहोत. गेले 3 दिवस मंडळी कशी असावी या संबंधीचं शिक्षण आम्ही घेतलेलं आहे. कशी मंडळी असावी, कशी मंडळी असावी. तुम्ही जर ऐकलं असेल आणि तुम्ही जर स्वीकारलं असेल आणि तुम्हाला प्रामाणिकपणे वाटलं असेल की प्रभू मला बदलायचं आहे, प्रामाणिकपणे जिथं हात तिथं आपल्या हात उंच करा आणि पश्चातापाची एक प्रार्थना प्रभूकडे करा. प्रभू माझे विचार नेहमी भरकटलेत, माझे विचार भरकटून गेलेत. कोण आज रात्री प्रभूला आरोळी मारेल, हाक मारेल आणि म्हणेल, देवा खरंच मला तुझ्या समोर स्वतःला नम्र करायचंय. ओ रबा शाखा रबास, हात उंच करा, हात उंच करा. रॅप्चर तर होणार आहे, लोक उचलले जाणार आहेत, पण उचलले जाण्याच्या अगोदर पवित्रता, शुद्धता याची तपासणी केली जाणार आहे. तपासणी आता सुरू आहे. आता पवित्र आत्मा तुमच्यामध्ये फिरत आहे आणि तो तुम्हाला टोचणी देत आहे, तो तुमच्याशी बोलत आहे, तो तुमच्याशी बोलत आहे. ऐका त्याची वाणी, ऐका त्याची वाणी, ऐका त्याचा आवाज. त्या अर्थवाणीकडे दुर्लक्ष करू नका. 3 दिवस तुमचे वाया घालवू नका. आता जाताना तुम्ही आहे तसे जाऊ नका. बदललेली व्यक्ती, पवित्र, शुद्ध, गौरवी जीवन, प्रभूला स्वीकारणारे, वचनाचा अंगीकार करणारे लोक बना. हात उंच करा, प्रभूला आवाज द्या. हो, तिथंच थांबा, तिथंच थांबा, पण हात उंच करून समर्पण देवाला करा. तिथंच आवाज द्या, प्रभूला हाक मारा. प्रभू मला तसं जायचं नाही, मला बदलून जायचंय, मला बदलून जायचंय, मला बदलून जायचंय. डोळ्याला मध्ये अश्रू असू द्या, अंतःकरणात निश्चय असू द्या, विचार पक्का असू द्या. मी इथून जाताना पहिल्यासारखं राहणार नाही. मी संपूर्ण देवाचं वचन ग्रहण करून, प्रतिसाद देऊन, हो ती आरोळी ऐकून, ती वाणी ऐकून स्वतःला सिद्ध, स्वतःला तयार, पवित्र करून या ठिकाणात बाहेर पडणार आहे. थँक यू लॉर्ड. I worship you. शायद ये मौका होगा आखरी,
तुझको बुलाता यीशु नासरी, शायद ये मौका होगा आखिरी। तुझको बुलाता यीशु नासरी, आगे बढ़ क्रूस को तू थाम ले। अब दी जिंदगी यही नाम ले, आगे बढ़ क्रूस को तू थाम ले। अब दी जिंदगी यही नाम ले। आजा प्रभु यीशु के दर आजा, जीवन मिलेगा तुझे। आजा आजा प्रभु यीशु के दर आजा, जीवन मिलेगा तुझे। हाक मारूया प्रभूला, देवाला हाक मारूया, देवाला हाक मारूया, प्रभूला हाक मारूया। आजा आजा, ये ना सोचो के लंबी रात है, सारी दुनिया बेसबात है। ये ना सोचो के लंबी रात है, सारी दुनिया बेसबात है। धोखा ही धोखा ये संसार है, यीशु मसीह ही सच्चा प्यार है। धोखा ही धोखा ये संसार है, यीशु मसीह ही सच्चा प्यार है। आजा शेवटची संधी आहे, एक लास्ट चान्स, एक शेवटची रात्र। येणारा तो येईल, ढगावरती बसून येणार आहे, देवाचा पुत्र ढगावरती बसून येणार आहे। मंडळी तयार व्हा, शुद्ध व्हा, पवित्र व्हा। पश्चाताप करा, पापाची कबुली द्या, देवाजवळ रडा, प्रभूला हाक मारा, प्रभूला म्हणा तुझा अनुग्रह पाठव, तुझी कृपा माझ्यावरती पाठव। येणार आहे, करण्याचा नाद कानावरती पडणार आहे। त्याचे लोक, त्याची वधू, त्याची मंडळी स्वर्गारोहण तिचं होणार आहे। पण आज रात्री जर त्या मंडळीचा भाग मी बनलो नाही तर माझी गत काय होणार आहे? मारूया हाक प्रभूला, मारूया आवाज प्रभूला, आवाज मारू प्रभूला। मागा देवाची दया, मागा देवाची करुणा, आपल्या लेकरांसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी, तुमच्या जीवनासाठी प्रभूला आवाज द्या, प्रभूला आवाज द्या। नरकामधनं कन्याचा आवाज येत आहे, अधोलोकामधले आत्मे ओरडत आहेत, त्यांना बाहेर येण्याची संधी नाही। श्रीमंत मनुष्य नरकामध्ये यातना भोगताना तो म्हणतो, कोणातरी व्यक्तीला स्वर्गातनं पाठव, माझी भावंड चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत। त्यास तो म्हणतो, माझे सेवक आणि माझे संदेश त्या ठिकाणामध्ये ठेवले, त्यांनी त्यांचं ऐकावं। तो म्हणतो, अरे अब्रामाला तरी माझ्याकडे पाठव, यातना भोगत आहे मी अधोलोकामध्ये। एक करंगळीत पाण्याच्या थेंबामध्ये बुचकळून माझा कोरडा घसा तो थंड करेल, इतकी भयानक वास्तव स्थिती अधोलोकाची आहे। पण आज रात्री स्वर्गाच्या मार्गाकडे जाण्यासाठी मंडळीला तो जाग करत आहे, आणि म्हणून मंडळी या नात्यानं आमची दृष्टी आम्ही प्रभूकडे लावूया। हे सर्वशक्तिमान देवा, तुझा याजक, तुझा दास या नात्यानं या प्रिय लोकांसाठी मी तुझ्या समोर उपडा पडतो प्रभूजी। काय मंडळांची स्थिती भयावह झालेली, पवित्रता, शुद्धता मंडळीतनं लोप पावलेली आहे। लोक देवाचं वचन ऐकण्याऐवजी वाद विवाद, हे सत्य ते असत्य,
त्याची पळवाट शोधत आहे. परंतु मी प्रार्थना करतो देवा, जे सत्य आम्हाला टोचतं, जे सत्य आम्हाला तोडतं, जे सत्य आम्हाला उद्ध्वस्त करतं, जे सत्य आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतं, त्या सत्यानं लोकांची भेट घे प्रभूजी. आमची लेकरं, तरुण मुलं मुली ज्या पद्धतीचं शरीराचं प्रदर्शन करत सगळीकडे फिरत आहे प्रभूजी, पावित्र्य नष्ट होऊन व्यभिचार सगळीकडे वाढत चाललेला आहे. माझी प्रार्थना असेल हा संदेश हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू दे का, तर जगामध्ये अपवित्रता निघून मंडळी पवित्रतेकडनं पवित्रतेकडे जावी आणि प्रभूचं गौरव उतरून यावं आणि शुद्ध मंडळी बनावी आणि मंडळीतला व्यभिचार जाऊन मंडळीमध्ये देवाचं गौरव उतरून यावं, असं घडू दे राजा. आज या ठिकाणात पुष्कळ लोक आहेत, मोठ्या आशेनं तुझ्याकडे पाहत आहेत. प्रश्न तो नाही की माझ्याकडे आरोग्य नाही, प्रश्न तो नाही की मी कर्जामध्ये आहे, प्रश्न तो नाही की माझं लग्न होत नाही, प्रश्न तो नाही की मला लेकर होत नाहीत, प्रश्न तो नाही की मला नोकरी लागत नाही, प्रश्न हा आहे की मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. आणि आज रात्री मी प्रार्थना करतो देवा, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो विचार घाल, सगळे ख्रिस्त मरणे लाभ, ख्रिस्ता बरोबर मी चालेल, ख्रिस्ता बरोबर मी सहभागिता करेल, मी प्रभूपासून एक क्षण सुद्धा विभक्त होणार नाही. आणि याच विश्वासानं या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. आणि मी प्रार्थना करतो तुझ्या हातामध्ये हात घालून त्याने चालावं. जर तुझा हात आमच्या हाताला लागला तर कोडी सुद्धा बरा झाला, खोड निघून गेलं. आज जर या प्रिय लोकांना तुझा हात लागला, त्यांच्या शरीरातले विकार, त्यांच्या घरातले प्रश्न निघून जातील. माझी प्रार्थना आहे प्रभू, तुझा हात त्यांच्या डोक्यावरती येऊ दे, तुझा हात त्यांच्या शरीरावरती येऊ दे, तुझा हात त्यांच्या आर्थिक बाबीवरती येऊ दे प्रभूजी, तुझा हात त्यांच्या गर्भाशयावरती येऊ दे, यासाठी की सगळं काही बदलून जावं. आणि प्रभूजी माझा विश्वास आहे इथं प्रार्थना चालू असताना स्वर्गामध्ये काहीतरी गडबड होत आहे आणि स्वर्गातले आशीर्वाद या लोकांवरती तू पाठवत आहे. आणि प्रत्येकाची भेट घेऊन इथून जाताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाची भरती असणार आहे. प्रभूनं आमची भेट घेतली, देवानं आमच्यासाठी स्वर्ग उघडला, याच विश्वासानं तुझ्या लोकांना पाठवायची. हो रबा शाखा से रे बे, ताबा घे प्रभूजी, ताबा घे, आरोग्य दे, बरकत दे, निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढ. आमेन. जे कठीण आहे ते आज रात्री सहज सोपं होऊन जाऊ दे. जे दुर्बल आहे तिथे शक्ती त्यांना पाठव माझ्या देवा. आम्ही व्यक्तीकडे पाहत नाही, व्यक्ती बदलणाऱ्या देवाकडे पाहतो. आम्ही परिस्थितीकडे पाहत नाही, परिस्थिती बदलणाऱ्या देवाकडे पाहतो. आम्ही शरीराकडे पाहत नाही, शरीराचं रूपांतर करणाऱ्या देवाकडे पाहतो. आणि आज रात्री सगळ्यांच्या शरीराचं रूपांतर कर प्रभूजी, विचारांचं रूपांतर कर, आशीर्वादित कर तुझ्या लोकांना, येशूच्या नावात मागतो. नेत्र बंद ठेवूया आपण. ओ हालेलुया प्रभू येशू. प्रभू तुला महिमा, तुला गौरव. प्रभू धन्यवाद, तू आमची दखल घेतली आणि आमची वाट तू बदलली पित्या. प्रभू धन्यवाद की स्वर्गाची वाट तो आम्हाला प्रगट केली. आता दिलेली संधी आम्हाला गमवायची नाही. प्रभू आम्हा प्रत्येकाला या वाचनात स्थिर आणि स्थापित कर, या वाचनावर उभं कर पित्या, आणि आम्हाला प्रत्येकात तुझी महिमा हो दे. धन्यवाद देतो या 3 दिवसात तू प्रत्येकाच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्या अंधाराची सत्ता तू नाहीशी केली. कारण बायबल सांगतं सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त कराल. आणि हाच आमचा अभिषेक, हाच आमची उन्नती आहे. सूत्रसहितामध्ये लिहिलं का तुझे शब्द, तुझा बोध माझ्या मस्तकावर एका तेलाप्रमाणे, हे करेक्शन्स मला ग्रो करतील आणि मी देवाचा अनुग्रह पाहील, माझा आत्मिक स्तर वाढेल. जी इच्छा आहे माझी का प्रभू माझा उपयोग कर, माझी वाढ होऊ दे. हे करेक्शन्स मला ग्रो करतील आणि मी देवाचा राज्य मोठ्या सामर्थ्याने पाहील आणि मी देवाचा गौरव करल. प्रभू प्रत्येकाला तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. हा विश्वास आहे का प्रभू तू इथं आहे, तुझा मुख प्रकाश प्रत्येक मुख प्रकाशावर चमकत आहे आणि ते रिकामी जात नाही. तुझा अनुग्रह, तुझा मुख प्रकाश ते घेऊन जात आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. या 3 दिवसात तू इथं होता, तू या मीटिंगला प्रोटेक्ट केलं, ब्लेस केलं, सर्व गोष्टी तू आम्हाला सांभाळलं. आम्ही सर्व गौरव तुला देतो, सर्व गौरव तुला देऊन केली प्रार्थना प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.